जय श्रीकृष्ण. मंडळी, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, अन्यायाचा अंधार पसरतो आणि सज्जनांना त्रास सहन करावा लागतो, तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी परमेश्वर अवतार घेतो, अशी श्रद्धा आपल्या सनातन परंपरेत आहे. अशाच एका अद्भुत अवताराची कथा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची कथा आज आपण जाणून घेणार आहोत. श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला, त्यांच्या जन्माच्या वेळी कोणती अद्भुत घटना घडली आणि गोकुळात त्यांच्या बाललीला कशा होत्या. मथुरेचा राजा होता कंस. कंस अत्यंत बलवान होता, परंतु त्याच्या मनात क्रोध आणि अहंकार भरलेला होता. त्याची बहीण देवकी हिचा विवाह वसुदेवशी झाला. विवाहानंतर देवकी आणि वसुदेव रथातून जात असताना अचानक आकाशवाणी झाली, हे कंसा, ज्या देवकीला तू इतक्या प्रेमाने तिच्या संसारी घेऊन जात आहे, तिच्या 8वा पुत्र तुझा वध करेल. हे ऐकताच कंसाच्या मनात भीती निर्माण झाली. त्याने देवकीचा वध करण्याचा प्रयत्न केला, मात्र वसुदेवांनी कंसांना वचन दिले की देवकीपासून जन्मला येणारे प्रत्येक मूल तो कंसाच्या स्वाधीन करेल. कंसाने देवकी आणि वसुदेवांना कारागृहात बंद केले. त्यानंतर देवकीला एका मागोमाग एक संतती झाली. कंसाने त्यांच्या मुलांना निर्दयीपणे मारून टाकले. पण 8व्या पुत्राची वेळ जवळ येत होती. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीची मध्यरात्र झाली. कारागृहात दिव्य प्रकाश पसरला आणि भगवान श्रीकृष्णाने देवकीच्या पोटी अवतार घेतला. वसुदेव आणि देवकी यांच्या त्या दिव्य बालकाची दर्शन घेतले. परमेश्वरानुसार भगवान श्रीकृष्णांनी वसुदेवांना सांगितले की या बालकाला गोकुळात नंदाच्या घरी घेऊन जा आणि तेथील नवजात कन्येला येथे घेऊन या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले आणि पहारेकरी गाढ झोपले. वसुदेवांनी श्रीकृष्णांना टोपलीत घेऊन आणि यमुना नदीच्या दिशेने निघाले. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. वसुदेव यमुना नदी पार करत असताना शेषनाग आपल्या फणांनी श्रीकृष्णाचे पावसापासून रक्षण केले, अशी भक्ती परंपरेत कथा सांगितली जाते. वसुदेव गोकुळात पोचले आणि नंद यशोदेच्या घरी त्यांनी श्रीकृष्णांना ठेवले. तेथील कन्येला घेऊन ते पुन्हा मथुरेच्या कारागृहात परतले. सकाळ झाली आणि गोकुळात आनंदाची लहर पसरली. नंदांच्या घरी पुत्र जन्माला आल्याची बातमी सर्व पसरली. गोपी आनंदाने नाचू लागली. याच बालकाचे नाव पुढे झाले श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या बाललीला गोकुळात सुरू झाल्या. कृष्ण अत्यंत खोडकर होते. गोपिकाच्या घरातील लोणी चोरून खाणे, मित्रांसोबत खेळणे आणि आपल्या निरागत हास्याचे सर्वांचे मन जिंकणे ही त्यांची परिस्थिती होती. म्हणून कृष्णाला प्रेमाने माखन चोर असे म्हटले जाते. यशोदा मातेचे श्रीकृष्णावर अपार प्रेम होते. एकदा कृष्णाने माती खाल्ली तक्रार यशोदा मातेकडे आली. यशोदा मातेने कृष्णाला विचारले, कृष्णा, तू माती खाल्लीस का? कृष्णाने नकार दिला, पण यशोदा मातेने कृष्णाला तोंड उघडायला सांगितले. कृष्णाने तोंड उघडल्याच यशोदा मातेला त्या तोंडाच्या मुखात संपूर्ण विश्वाचे दर्शन झाले, अशी अद्भुत कथा पुराण परंपरेत वर्णिली जाते. यशोदा माता काही क्षणासाठी स्तंभ झाली, पण पुढच्याच क्षणी तिच्या ममतेत त्या दिव्य अनुभवावर पदरा पडला आणि तिच्यासाठी कृष्ण पुन्हा तिचा लाडका मुलगाच राहिला. श्रीकृष्णाच्या जीवनात अनेक संकट आली. कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी अनेक रक्षकांना गोकुळात पाठवले, परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णांनी आपल्या अद्भुत सामर्थ्याची गोकुळवासियांचे रक्षण केले. पुढे श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाशी रक्षण केले. अशी परिसिद्ध गोवर्धन लीला आहे. या लीलेमधून भक्तांना एक महत्त्वाचा संदेश मिळतो. अहंकार किती मोठा असला तरी सत्य आणि धर्माच्या शक्ती समोर तो टिकत नाही. पुढे श्रीकृष्ण मथुरेला गेले आणि त्यांनी अत्याचाराची कंसांचा अंत केला. त्यानंतर श्रीकृष्णाच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. महाभारताच्या काळात त्यांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला.
गुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म, धर्म, कर्तृत्वाचा मार्ग समजून सांगितला. त्यांचा संदेश आजही मानवाला मार्गदर्शन करतो. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा आणि कर्माच्या फळाची चिंता करू नका. मंडळी, श्रीकृष्णाची कथा ही केवळ एका देवतेच्या जन्माची कथा नाही. ही कथा धर्माची, सत्याची, प्रेमाची, कर्तृत्वाची आणि अधर्मावर धर्माच्या विजयाची. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्याचा मार्ग सोडू नये. जर तुम्हाला श्रीकृष्णाची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, जय श्रीकृष्ण. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर पौराणिक कथेसोबत. जय श्रीकृष्ण. राधे राधे.